नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार 30 एप्रिल वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते. भगवान विष्णूंच्या 10 अवतारापैकी चौथे अवतार म्हणजे नरसिंह अवतार. त्यांना सामर्थ्य आणि पराक्रमाची देवता मानले जाते. नरसिंह जयंती हा दिवस दुष्ट प्रवृत्तींचा नाश आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. नरसिंह अवताराची एक कथा प्रसिद्ध आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस राजा होता. हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की तो दिवसा मरेल, ना रात्री, न घरात, न बाहेर, न मानवाच्या हाताने, न प्राण्यांच्या हाताने, न अस्त्राने, न शस्त्राने, असे वरदान त्यांनी मिळवले होते. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा. भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. हे हिरण्यकशिपूला मान्य नव्हते. त्याने आपल्या मुलाला म्हणजे भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. भक्त प्रल्हादाचे प्राण वाचवण्यासाठी भगवान विष्णूने वैशाख शुद्ध चतुर्दशी दिवशी नरसिंह अवतार घेऊन खांबातून प्रकट झाले. त्यांचे शरीर हे अर्धे सिंहाचे आणि अर्धे मानवाचे होते. म्हणून भगवान विष्णूंच्या या अवताराला नरसिंह अवतार असे म्हटले जाते. नरसिंह देवाने हिरण्यकशिपूला त्याच्या घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी नखाने फाडून टाकले. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून टाकला आणि आपल्या भक्ताचे प्राण वाचवले, आपल्या भक्ताचे रक्षण केले. नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास केला जातो, पूजा केली जाते. जो कोणी नरसिंह जयंतीचा उपवास किंवा पूजा करतात त्या सर्व भक्तांची संकटे दूर होतात. भगवान नरसिंह स्वतः आशीर्वाद देतात. तर या दिवशी पूजा कशी करावी, तर आपल्या घरामध्ये भगवान नरसिंहांचा फोटो किंवा मूर्ती नसते तर आपल्या घरामध्ये जी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो आहे त्याची आपण पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपण नरसिंह कवच आणि ऋणमोचक नरसिंह स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे संकटे दूर होतात. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्याने भक्तांना संकटापासून त्वरित मुक्ती मिळते. नरसिंह जयंतीला पूजा केल्याने मनोबल वाढते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते, शौर्य वाढते, गती वाढते आणि शक्ती मिळते. तर आवर्जून आपण नरसिंह जयंतीला भगवान नरसिंहांची सेवा करायची आहे. नरसिंह कवच आणि ऋणमोचक नरसिंह स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.